ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे ऑक्टोबरच्या हप्त्याची आणि नोव्हेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आजपासून संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्यांची नोव्हेंबरच्या हप्त्याची या ठिकाणी वाट पाहण्याची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण लाडक्या बहिणींनो, आज 2 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने आज सर्व लाडक्या बहिणींचा रविवार 2 नोव्हेंबर 100% गोड सुद्धा होतच आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज जरी रविवार असला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। कारण लाडक्या बहिणींनो, हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु आज प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्यांची नोव्हेंबरच्या हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आज रविवार 2 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या सोमवार 3 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी मंगळवार 4 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। बघा लाडकी बहिणींनो, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडकी बहिणींनो, आज रविवार 2 नोव्हेंबर, उद्या 3 नोव्हेंबर, परवा दिवशी 4 नोव्हेंबर, तर या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000पेक्षा जास्त बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। कारण लाडकी बहिणींनो, आता ऑक्टोबर महिना संपून गेलेला आहे, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता, म्हणजेच एकंदरीत उशीर झालेला आहे। तर उशीर झाल्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा चालू हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। तशा प्रकारची माहिती आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। एकनाथ शिंदे साहेब काय माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आजपासून वाटप सुद्धा होतच आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज रविवार 2 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी सकाळपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज 2 नोव्हेंबर रविवारी पैसे वाटप होत आहेत, उद्या 3 नोव्हेंबर सोमवारी पैसे वाटप होतील, परवा दिवशी 4 नोव्हेंबर मंगळवार रोजी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींचा रविवार, सोमवार आणि मंगळवार 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज भासणार नाही, सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील अशा पद्धतीची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, खटाखट निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत नाही, त्यासोबत लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहेत। आणि लाडक्या बहिणींनो, भावी चोळणी जर तुमच्या खात्यामध्ये अजून आलेली नसेल तर तुम्हाला भावी चोळणी सुद्धा वाटप होत आहे। तर आज 2 नोव्हेंबर रविवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती बघून घ्या। परंतु लाडक्या बहिणींनो, आज तुमच्या खात्यामध्ये किती हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत, म्हणजेच एकंदरीत टोटल मिळून किती रक्कम वाटप होत आहे, त्याविषयी आताच महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी तशा प्रकारची माहिती दिलेली आहे। आदिती तटकरे मॅडम या ठिकाणी काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये आज सकाळपासून वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा आजपासून संपत आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो, यापुढे काळजी करायची गरज भासणार नाही, तुमच्या खात्यामध्ये काटाकाट
पैसे वाटप होतील. निधी वाटपाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत होतात की आमच्या खात्यामध्ये कधीपासून पैसे वाटप होतील, आमची कधीपासून ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. तर अशा प्रकारे तुमच्याकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस केली जात होते. तर बघा लाडक्या बहिणींनो, यापुढे काळजी करायची गरज नाही, कारण खाटाखाट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना याचा फायदा होणार आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. पैसे जमवायला या ठिकाणी सुरुवात सुद्धा झालेली आहे. खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. लाडक्या बहिणींनो, कशा प्रकारे मंजुरी देण्यात आलेली आहे, राज्यातील किती लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. आज रविवारी कोणकोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल, उद्या सोमवारी कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल, परवा दिवशी मंगळवारी कोणकोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल. म्हणजेच लाडक्या बहिणींना कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा आज रविवार गोड होत आहे, उद्या सोमवार गोड होत आहे, परवा दिवशी मंगळवार गोड होत आहे. तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा तोटा सुद्धा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात. लगेच कोणकोणत्या बँकेमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमवणार आहे, त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी आपण वाचून दाखवत आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींना, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात. लगेच बँकांची यादी सांगणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, त्या अगोदर राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होतील. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्य सरकारकडून निवडणुकीच्या अगोदर म्हणजेच आमदारकीचे निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना 3 गॅसचे पैसे वितरित सुद्धा केले जाणार होते. परंतु आता 1 वर्ष होत आलेलं आहे, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये अजून 3 गॅसचे पैसे आलेले नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम सुद्धा निर्माण झालेला होता. लाडक्या बहिणींना वाटत होतं की गॅस कनेक्शनचे पैसे येतील की नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी बटन दाबण्यात आलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, तर या योजनेचे जे पैसे वाटपाची प्रतीक्षा राहिलेली होती ते प्रतीक्षा सुद्धा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घेऊया. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये. जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारलेला आहे की दादा आम्ही KYC केलेले आहे, दादा आम्ही KYC केलेलं नाही, दादा आम्ही KYC करायची आहे का, आम्ही KYC करू नये का, आम्ही
आम्ही विधवा आहोत, आम्ही या ठिकाणी वडील नाहीत, आम्हाला पती नाहीत, अशा पद्धतीने भरपूर लाडक्या बहिणींनी KYC संदर्भात सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तरे सुद्धा देणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर आपण रविवार आज 2 नोव्हेंबरसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, उद्या 3 नोव्हेंबर सोमवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, परवा दिवशी 4 नोव्हेंबर मंगळवार आणि 5 नोव्हेंबर पर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी सर्व दिवसांची सर्व जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना हा जो KYCचा मुद्दा आहे तर हा KYCचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा KYCचा मुद्दा तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचा आहे। आणि लाडक्या बहिणींनो, अजून एक दुःखाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे, तर ती दुःखाची बातमी म्हणजे 10 बँकेचे बँक खाते चालणार नाही। बघा, यापुढे या 10 बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर हे बँक खातं बदलायचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे येऊ शकतात। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा निर्माण होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे यायला अडचण येऊ नये तर लवकरात लवकर हे बँक खातं बदलायचं आहे, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवून जातील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज रविवारसाठी, उद्याच्या सोमवारसाठी, परवाच्या मंगळवारसाठी, बुधवारसाठी, गुरुवारसाठी एकत्रितपणे कशा पद्धतीने जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणत्या बँकेचे बँक खाते चालणार नाही, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, कोणाला पैसे वाटप होतील आणि या KYC संदर्भात काय महत्त्वाची अपडेट आलेली आहे, तर ते KYC ची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही KYC ची अट पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, एकत्रितपणे संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे, त्यामुळे फक्त 2 मिनिटाचा वेळ काढायचा आहे, त्यानंतर तुमचे काय कामे असतील ती कामे करायला सुरुवात सुद्धा करायची आहे। तर बघा, सर्वात अगोदर KYC ची माहिती देतो। बघा लाडक्या बहिणींनो, KYC कुणी करायचे आहे, KYC कुणी करू नये, KYC कधीपर्यंत करायचे आहे, विधवा ताई असतील, त्यांना पती नसतील, वडील पण नसतील तर त्यांनी कोणाचा आधार कार्ड वापरायचा आहे, कशा पद्धतीने KYC करायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे KYC केल्यानंतर कोणाचा लाभ सुरू राहणार आहे, KYC केल्यानंतर कोणाचा लाभ बंद होणार आहे, त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचे वडील नाहीत, पती नाहीत, तर त्यांनी KYC कशी करायची आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्यांना वडील नाहीत, पती नाहीत, त्यांच्याविषयी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ही अपडेट तुम्हाला कोणीही देणार नाही, कारण ही अपडेट आता लेटेस्ट आलेली आहे, त्यामुळे सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती ही अपडेट येत आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी KYC केल्यानंतर कोणाचे पैसे चालू राहतील आणि कोणाचे पैसे बंद होतील त्याची माहिती देऊन टाकतो। आता बघा लाडक्या बहिणींनो, KYC केल्यानंतर कोणत्या बहिणींचे पैसे सुरू राहणार आहे, तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये KYC केल्यानंतर सुद्धा पैसे पडत राहतील। म्हणजे ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, नियमांमध्ये बसत असतील, अटी शर्तींमध्ये बसत असतील, पात्रतांमध्ये बसत असतील आणि त्यांनी KYC केले तर त्यांचे पैसे सुरळीतपणे सुरू राहतील, त्यांना काळजी करायची गरज नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत नाहीत, पात्रतांमध्ये बसत नाहीत, तर अशा लाडक्या बहिणींनी KYC करून सुद्धा उपयोग होणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे की ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, ज्या लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका असतील किंवा विधरकाया असतील, बघा अशा पद्धतीने जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल किंवा लाडकी बहीण स्वतः सरकारी कर्मचारी असेल तर अशा लाडक्या बहिणींनी जरी KYC केले तरी पण त्यांचे अर्ज अपात्र होतील, तरी पण त्यांना पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींना KYC सर्व लाडक्या बहिणींनी करायची आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करण्याच्या अगोदर पात्र असतील आणि KYC केल्यानंतर सुद्धा पात्र राहतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील। आता आपण बघून घेऊयात की KYC कधीपर्यंत करायची आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, महिला व बालिका विभागाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत KYC करण्याची लास्ट डेट ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना
तुमच्याकडे अजून 15 दिवस आहे, तर या 15 दिवसांमध्ये तुम्ही सुद्धा KYC करून घ्यायचे आहे. अन्यथा KYC जर नाही केले तर या ठिकाणी पैसे बंद होतील आणि या ठिकाणी पुढे सुद्धा हप्ता मिळणार नाही. त्यानंतर लाडक्या बहिणींना विधवाताई निराधारताई त्यांनी कशी KYC करायची आहे, म्हणजेच ज्यांचे पती पण नाहीत आणि वडील पण नाहीत त्यांनी कशी KYC करायची आहे त्याची उत्तरे या ठिकाणी देणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी आज 2 नोव्हेंबर आहे, उद्या 3 नोव्हेंबर, परवा दिवशी 4 नोव्हेंबर. तर या 3 दिवसांमध्ये म्हणजेच रविवार, सोमवार आणि मंगळवार कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा घोड होत आहे, खऱ्या अर्थाने कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु आज रविवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, सोमवारी, मंगळवारी, बुधवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने पैसे वाटप होत आहे, सर्व मिळून किती पैसे वाटप होत आहेत, म्हणजे टोटल मिळून किती पैसे वाटप होत आहेत, आज कोणाला पैसे मिळत आहेत, मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत का आणि कोणाला पैसे मिळणार नाही, तर त्याचे संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडकी बहिणीनं ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं फक्त आणि फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS येऊन जाईल, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येणार नाहीत आणि या ठिकाणी तुमची प्रतीक्षा सुद्धा संपणार नाही. तर बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी सर्वात अगोदर सांगून टाकतो की तुम्हाला आज टोटल मिळून किती पैसे मिळणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 1500, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये, टोटल मिळून 3000 रुपये, 22 चवाणी 3000 रुपये. त्यासोबत लाडक्या बहिणीनं गॅस कनेक्शनचे पैसे 830 रुपये, अशा पद्धतीने हे पैसे वाटप होत आहेत. त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत का आणि मागील हप्त्यांचे पैसे किती मिळत आहेत. तर बघा लाडक्या बहिणीनं महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकर मॅडम तर यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, तर त्या लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, कारण त्या लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही. मागील हप्त्यांचे पैसे ज्या बहिणींना अर्धवट आलेले असतील त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे 100 आणि 101% वाटप सुद्धा होतच आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्या बहिणींना मागील हप्ते आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, तर अशा लाडक्या बहिणींनी कसल्याही प्रकारची काळजी करायची नाही. त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे वाटप करायला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहे, भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्व गोष्टी बघितल्या आहेत. आता आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहेत, गॅस कनेक्शनच्या पैशांची कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, तर त्याचे संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती. या योजनेअंतर्गत राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना 3 गॅसचे पैसे वितरित केले जाणार होते आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप होतील असं आपल्याला वाटलेलं होतं. परंतु लाडक्या बहिणींनो काही कारणास्तव हे पैसे वाटप झालेले नव्हते. परंतु लाडक्या बहिणींना आता काळजी करायची गरज नाही, कारण निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप होत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकत्रितपणे हे पैसे जे वाटप होत आहेत तर हे पैसे कोणकोणत्या बँकेमध्ये जमा होत आहेत. परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्वच बँकेमध्ये पैसे वाटप होणार नाहीत, कारण काही बँकेचे खाते या ठिकाणी या 2 हप्त्यांसाठी चालणार नाही, काही बँकेचे खाते चालणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप होतील आणि कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाही तर त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा
होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। तर या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आज एकाच दिवशी हे पैसे वाटप करणे शक्य होणार नाही, त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। 3 दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। सर्वच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या, परंतु खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे, कारण बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे वाटप सुद्धा होतच आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, जे नियम जे अटी लावण्यात आलेले आहेत, ते नियम कोणकोणते आहेत, या पात्रता कोणकोणत्या आहेत, या अटी शर्ती कोणकोणत्या आहेत, त्या आपण या ठिकाणी संपूर्ण सविस्तर पद्धतीने बघून घेऊया, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना याच्यामध्ये जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे, तर तो पहिला नियम 4 चाकी गाडीचा आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। दुसरा नियम उत्पन्नाचा आहे, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसायला पाहिजेत। या ठिकाणी पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड लाडक्या बहिणींकडे असायला पाहिजे। लाडक्या बहिणींच्या घरामधील फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असायला पाहिजे। तर बघा अशा महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी अशा पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसतील त्यांना पैसे वाटप होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण संपूर्ण सविस्तर माहिती बघितली आहे। आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहोत। तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत, म्हणजेच याच्यामध्ये पुणे शहर असेल, मुंबई शहर, त्यासोबत लाडक्या बहिणींना मुंबई उपनगर असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर असेल, परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, गडचिरोली असेल, हिंगोली असेल, भंडारा असेल, यवत असेल अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे जमा होतील, नोव्हेंबर महिना हप्ता जमा होईल अशा बातम्या फिरत होत्या, परंतु लाडक्या बहिणींना 29 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी GR काढण्यात आलेला आहे आणि त्या GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वाटप होईल। त्यामुळे लाडक्या बहिणींना उद्यापासून हे पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात येतील अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुम्ही या ठिकाणी सर्व महत्त्वाची कामे करून ठेवावीत या दृष्टिकोनातून हा अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे। या व्हिडिओमध्ये सांगितलेली संपूर्ण माहिती या ठिकाणी फायद्याची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जावा।